एवरीवन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स। तर आज आहे नायसाचं आम्ही 12 मंथचं शूट करणार आहोत। गार्डनमध्ये आलो आहोत। खूप छान संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि खूप छान वाटते गार्डनमध्ये, पीसफुल वाटते, शांतता आहे। आमच्या घरापासून हार्डली 5 मिनिटावरती गार्डन आहे आणि नायसाला दाखवतो। नायसाला जरा आम्ही रिलॅक्स करतोय, त्यासोबत कशी नायसाला रिलॅक्स करते। ती जरा नवीन जागेवरती आली की जरासं तिला टाइम लागतो। तुमची गोंडू बघा कशी दिसते। गोंडू कुठे आला? गार्डन मध्ये आलाय। त्याला आम्ही मॅट वरती मस्त बसवलंय। शोनू, ए शोनू, माची खूप प्रिपरेशन करते आणि ही बघा कशी बघते माचीला, माची काय करते। गोंडू नायसा, देखो तुझे सोच तुझे जानो तुझे मानो तुझे तुझे में ही तुझे में डूबा रहे डूबा रहे डूबा डूबा रहे दिल तुझे में ही तुझे में डूबा रहे। That's all I really wanna do. 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 आम्ही तिच्या बड्डेसाठी खूप सारे एक्सायटेड होतो, ज्यासाठी खूप सारे रील्स आणि सगळं बघून ठेवलं होतं। पण आमची गोंडू झोपेमध्येच होती, तरी तिने खूप सारा सपोर्ट केला। माचीसोबत वगैरे सगळ्यांसोबत व्हिडिओज काढले, रील्स आणि वगैरे बनवायला ट्राय केला। पण नायसाचं सगळं माइंड लहान मुलं खेळतात तर इकडे तिकडे बघण्यामध्येच आहे। पण तिने खूप आम्हाला कोऑपरेट केलं आहे, फोटोज काढून देते आणि आज झोपली नाही आहे तरी पण तिला असं वाटत नाही की झोपावंसं। तर मला आधी वाटलं की ती गार्डनमध्ये जाऊन झोपेल की काय, कारण की 5 वाजता आम्ही निघालो होतो, तिचा झोपायचा टाईम आहे 5 वाजता। तर मी म्हटलं जाऊ दे, जाऊन बघ। मी नायसाचे खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले, तिने काढून दिला। अजून एक गेटअप करायचा होता पण तिने नाही करून दिला, तिला झोप आली आहे। तर खूप आता जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला दाखवतेच आणि आता हा ब्लॉग एंड करते। तर तुम्ही ऑल वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स। तर आज आहे 3 फेब्रुवारी आणि वाजले आहेत अप्रॉक्स 11:30 आणि आम्ही नायसाचा रात्रीचा बड्डे सेलिब्रेट करतो आहे। उद्या तिचा बड्डे आहे। माझी गोंडू 1 वर्षाची झाली। बघता बघता कसा दिवस गेले समजलंच नाही, पण सोपं नव्हतं। मी सगळा माझा कसा एक्सपिरियन्स होता सगळं काही तुमच्यावरती शेअर करणार आहे। तर आता आम्ही 12 वाजता, नायसा अजून जागी आहे आणि आम्ही तिचा असं बड्डे सेलिब्रेट करणार आहे। आम्ही अर्धा तास आधीच करणार आहोत, कारण की थोडं प्रिपरेशन वगैरे चालू आहे। तर सगळेजण काय काय करते तुम्हाला सगळं दाखवते आणि मी पण रेडी झाली आहे। तर तुम्ही सगळं व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे। प्रसादसुद्धा आहे। कशी प्रिपरेशन करते आहे नायसाच्या बड्डेची। अम्मी बच्चे होते नाम हमारा होता लाइजू फाइजू, तो दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू, दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू, कोणाचा बर्थडे आहे। खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे। तिला असं वाटतं की काय होणार आहे आता। केक वगैरे पण आम्ही ऑर्डर केला होता, तर आम्ही काय काय करणार होता। तर नायसाला पण रेडी करते। नायसाला मस्त ड्रेस घेतला आहे मी सोनपरी प्रिन्सेसचा। तर खूप छान म्हणजे असं सेलिब्रेट करणार। मी पण रेडी झाली आहे, तर तुम्हाला सर्व काही दाखवतो। आमचा व्हिडिओ बघत राहा, स्टे ट्यून। सो आम्ही नायसाची ब्लू थीम ठेवली होती आणि मस्त तिला प्रिन्सेस सोनपरीचा ड्रेस घेतला होता आणि तिचे सगळे 12 मंथचे फोटो, जे बॉर्न इयरपासून ते 12 मंथ आम्ही तिचं एव्हरी मंथ फोटोशूट करत होतो। ते फोटोज आम्ही ॲज अ मेमरी लावली होती। खूप छान छान फोटोज तिचे होते आणि माची बघा नायसाला कशी परं लावते। नायसा खूप खुश होती आणि 12 वाजे तरी तिला डोळ्यावरती अजिबात झोप नव्हती। बघा कशी डान्स करते, डान्स पण केला तिने। त्याच्यानंतर पप्पांसोबतसुद्धा फोटोज काढले, व्हिडिओज काढले। सोनपरीच्या रूपामध्ये तिला खूप आवडलं होतं आणि नाही म्हटलं तरी ती 1-1:30 वाजेपर्यंत जागीच होती। तिला खूप आवडत होतं, झोपायचं काय नाव घेत नव्हती। खूप सारे फोटोज काढले आणि बघ कशी प्रिन्सेससारखी खुश आहे आमची गोंडू, ब्लू परी। आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारा डान्स केला नाईटसोबत आणि नंतर बड्डे सेलिब्रेशन केला। आजी आजोबांसोबत केक कटिंग केला। बघा ब्लू अँड व्हाईट थीम आहे नायसाच्या ड्रेससोबत। केक किती सुंदर दिसतोय हा। तिला मी अजूनपर्यंत चॉकलेट किंवा केक दिले नाही, त्याच्यामुळे ती केक काय खात नव्हती। नेक्स्ट डे मॉर्निंग नायसाच्या बड्डेच्या दिवशी आम्ही तिला स्पेशल ट्रीटमेंट, जशी ती उठली सगळ्यांनी तिला बड्डे विशेस करायला आले होते आणि ती जरा क्रँकीसुद्धा झाली होती, बिकॉज सकाळी उठून जरा तिला सर्दी झाली होती। सो तरी पण ती किती खुश होती, सगळ्यांना बघते काय चाललंय। गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स। तर आमच्यासोबत आहे आज प्रसाद। तर आज आहे माझ्या नायसाचा वाढदिवस, फर्स्ट वाढदिवस आहे। तर आम्ही गार्डनमध्ये आलो आहोत शूटला। मी नायसानी आणि आमचं रेड थीम घातले। नायसा माचीसोबत फोटो काढते
आणि घरी डेकोरेशन वगैरे मस्त केलं आहे. आम्ही या टायमाला घरीच तिचा बड्डे करतो आहे, कारण की ती लहान आहे आणि ते क्रँकी होतात. 5 वर्षानंतर आम्ही तिचा मोठा बड्डे करणार आहोत. तो फर्स्ट बड्डे आहे, तर फॅमिलीमध्ये आम्ही करत आहोत. तर आम्ही कसं काय करणार आहोत सगळं काही तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा. ओके. आणि मी कशी दिसते प्रसाद दाखव. कविता कशी दिसते वाटते का मम्मी? नाही वाटत. आणि आम्ही बड्डेला 2 गेटअप्स केले होते, एक रेड थीम आणि एक पर्पल थीम. सो पहिला आम्ही रेड थीममध्ये येऊन फोटोज काढले, गार्डनमध्ये खूप सारे व्हिडिओज काढले. फोटोज पण आहे, पप्पा पण आहे आणि मातीचे फोटो चालू आहेत. नाहीचा बघ आता कशी क्लॅपिंग करते. मम्मा नाही करत क्लॅपिंग. आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये. इथेच मंदिर आहे गणपती बाप्पाचं. तर आम्ही दर्शन घेतो. नायसाचा बड्डे आहे तर सो आपण जाऊया, दर्शन घेऊया बाप्पाचे ना. आणि आम्ही चाललोय घरी, गाडीने जातोय आणि जाऊन नायसाला जरा झोपवते. 7 वाजले, 7:30 वाजेपर्यंत बड्डे करायचा आहे. तर थोडं झोपते का बघते. आणि हे होतं आमच्या गोंडूच्या फर्स्ट बड्डेचं डेकोरेशन. आम्ही मस्त तिचा बॅनर पण छापला होता आणि मस्त फोटोज वगैरे त्यांना देऊन आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. जर तुम्हाला डेकोरेशन आवडलं तर मला कमेंट्स करून सांगा, मी तुम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स नक्की देईल. आणि त्याच्यानंतर आम्ही नायसाचं छोटंच घरच्या घरी फंक्शन केलं, पण तो खूप सुंदर झाला. सगळे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स लोक आले होते, कारण की नायसा थोडीशी फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये लहान मुलं क्रँकी होतात. सो त्यांचा आपण बड्डे घरीच केलेला बरा, बिकॉज नंतर ते जसं त्यांना मोठे होतं तसं त्यांना कळतं, तेव्हा मोठे त्यांचे बड्डे करायचे. तर तिने घरच्या घरी, आम्ही पहिला स्टार्टिंगला ती अजिबात खाली राहत नव्हती, पण नंतर तिने सगळ्यांसोबत खेळायला लागली, मुलांसोबत. तिला नायसाला आमच्या बाजूच्या काकींनी हे मस्त असं दिलं होतं खेळणं, त्याच्यासोबत ती खेळत होती. त्याच्यानंतर आम्ही तिची ओवाळणी केली, औक्षण केलं. तर ती बघा मम्माला सोडतच नव्हती. असेच असतात लहान मुलं, त्यांचा पहिला बड्डे असतो तर ते लोक आपल्या मम्मीलाच चिपकून असतात. त्याच्यामुळे त्यांचा बड्डे घरच्या घरी केलेलाच मला बेटर वाटतो. सो अशा प्रकारे आम्ही फॅमिलीसोबत खूप सुंदर असा सेलिब्रेशन केलं. तिचा बड्डे सेलिब्रेट केला. ती बघा कशी बघते सगळ्यांना. सो ती खूप लोक आल्यानंतर ती जराशी घाबरते सुद्धा, गोंधळते सुद्धा. आणि सगळी फॅमिली मेंबर्स होते, सगळे माझे रिलेटिव्स, फ्रेंड्स, फॅमिली सगळेजण आले होते. मला खूप छान वाटलं. अशा प्रकारे आम्ही नायसाचा बड्डे केला. आणि त्याच्यानंतर सोसायटीचे आजूबाजूचे जे फ्रेंड्स, लहान फ्रेंड्स लोकांना बोलवलं होतं, गार्डनमधल्या फ्रेंड्स लोकांना, तर त्यांच्यासोबत पण ती खूप खुश होती. सो अशा प्रकारे सगळ्यांसोबत आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. सगळे हॅलो बोलत आहेत. तिला आम्ही डान्स करून, सगळ्या लहान मुलांनी खेळवून फ्री करायचा प्रयत्न केला, पण ती काय मम्माचा पिछा सोडतच नव्हती. सगळे लोक आल्यावरती गोंधळतेच, लहान मुलं अशीच असतात. पण मजा आली. नायसाचा फर्स्ट बड्डे आम्ही खूप मस्त झाला आणि मला खूप आवडला. आणि आता बघा लहान मुलासोबत कशी खेळते. माचीसोबत थोडी हसायला लागली थोड्या वेळानंतर. इकडे बघ, इकडे बघितला